मेन सेवेला आपण सुरुवात करूया. सज्जन हो, कालचा विषय आपला जो सुरू होता तो असा होता की आत्मज्ञान प्राप्तीसाठी खरं ना इतकं महत्वाचं हे सगळं ज्ञान तोच अनुभवी सत्पुरुष सांगू शकतो ज्यांनी या अवस्थेचा अनुभव घेतला. आणि महाराष्ट्र आणि आपण सगळे, हा सगळा समाज महाराष्ट्रातला, या देशातला खरोखर भाग्यवान आहेत की असे महान संत शांतीब्रह्मनाथ महाराज आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यामध्ये जन्माला आले आणि त्या ब्रह्मज्ञानाचा, त्या आत्मज्ञानाचा स्वानुभव असलेला हा महान संत भगवान गोपालकृष्ण उद्धवाला जे आत्मज्ञानाचं ज्ञान देतात ते सगळं ज्ञान ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात की मानवी जीवनात सगळ्यात महत्वाचं नव्हे, सर्वोच्च ज्ञान जर कोणतं असेल तर ते आत्मज्ञान आहे. आणि त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मानवी जीवनात आपण पाहतो की सगळाच अभ्यासक्रम आपण काही एका दिवसामध्ये मिळवत नसतो. अनेक वर्ष आपल्याला उच्च विद्या विभूषित व्हायला लागतात. टप्प्याटप्प्याने प्रतिवर्षी आपण एक एक ज्ञानाची पायरी चढतो आणि मग ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जसं या लौकिक विद्या प्राप्त करताना करत असतो तसं त्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ज्ञानाच्या आणि आचरणाच्या टप्प्यावरून आपल्याला जावं लागत असतं. तेव्हा नाथ महाराज सांगतात की जे लोक अभिमान सोडून, अभिमानाचा मूळ आपल्याला माहिती आहे की अहम, हा अहम कमी झाल्याशिवाय शरणागतीचा भाव निर्माण होत नाही. शरणागतीचा भाव निर्माण झाल्याशिवाय साधनेला जोर येत नाही, साधनेची फलश्रुती मिळत नाही. म्हणून अहम कमी करणे, साधन करणे, सत्सत विवेक बुद्धीला अखंड जागृत ठेवणे आणि असं साधन, अशी सत्सत विवेक बुद्धी जेव्हा अनेक वर्ष तुम्ही याचा अभ्यास कराल तेव्हा प्राप्त होते आणि मग सगळ्या वासनांची निवृत्ती होते आणि हळूहळू तो साधक आत्मस्वरूपाला जाणू शकतो, आत्मस्वरूपाची प्राप्ती त्याला होते. असा आपला कालचा विषय झाला होता. आता पुढे हे सगळं नाथ महाराज सांगत असताना हे आपल्याला सगळ्यांना समजावं म्हणून पुढे यदुराजाचा आणि अवधूताचा संवाद या 7व्या अध्यायामध्ये येतो. आणि यदुराजा कोण तर ययातीचा पुत्र यदुराजा. आणि यदुराज हा राजा अरण्यामध्ये क्रीडा करण्याकरता म्हणून बाहेर पडलेला असतो. सज्जनो, भारताच्या एकंदर इतिहासामध्ये अगदी त्रेतायुगापासून, द्वापार युगापासून तर अनेक जे राजे होऊन गेले, यांचं एक वैशिष्ट्य आपल्या भारतीय इतिहासामध्ये पाहायला मिळतं की राजा हा अत्यंत विद्यासंपन्न, काही अपवाद सोडले तर अतिशय विद्यासंपन्न, सदाचरणी असायचे. वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आणि स्वतःच तपपूत आचरण भारतीय राजांच्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उच्च विद्या विभूषित, आचरणशील, थोर परंपरा असलेले राजघराणे या भारतीय इतिहासामध्ये सापडतात. त्यापैकी यदुराजा हा एक आहे. या यदुराजाला
एके दिवशी अरण्यामध्ये क्रीडा करण्याच्या निमित्ताने तो गेलेला असताना एका विभूतिमत्वाचं, एका साधूचं, एका अवधूताचं दर्शन होत. आणि मग ते झालेलं दर्शन काय आहे, अवधूताचं दर्शन नेमकं काय आहे, हे 23व्या श्लोकामध्ये पाहायला मिळतं. या अवधूताचं वर्णन, त्याची थोडी पूर्वपीठिका आपल्याला सांगतो. म्हणजे आपलं रोज ऐकून ऐकून आपल्याला निदान एवढं तरी लक्षात येईल की मानवी जीवनामध्ये आपलं ध्येय काय आहे, आपल्याला काय मिळवायचंय. म्हणजे अगदी पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत रोज तुम्हाला नाथ महाराज तेच सांगणार आहे, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ते तुम्हाला मिळवायचं. ते तुमच्या जीवनाचा मोठा ध्येय तुमच्या जीवनाचा आहे. मग असा ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी दोन्ही शब्द समांतर आहेत बरं का. तर ब्रह्मज्ञानी पुरुष किंवा ब्रह्मज्ञान होण्यासाठी किंवा आत्मज्ञान होण्यासाठी तपश्चर्याची तपाची फार मोठी आवश्यकता आहे. तपश्चर्या, तप झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. आणि याची कल्पना येण्यासाठी आपण पाहतो ना की एखाद्या विषयातलं सर्वोच्च ज्ञान आज मिळवायचं असेल, सुपर स्पेशालिटी तुम्हाला जर काही करायचं असेल, तर त्या विषयाचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशलायझेशनचे जे ज्ञान आहे, आणि एवढं सगळं करून वयाच्या 35-38 वर्षापर्यंत विशिष्ट वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर व्हायचं असेल तर 35 वर्ष तर त्याचे सलग शिक्षणामध्ये, सलग, की त्याला 35 वर्षापुढे इकडे तिकडे तोंड वर करून पाहायला वेळ मिळत नाही, इतका अभ्यासक्रम जर आहे. आणि ते सुपर स्पेशालिटी झाल्यानंतर 10-12 वर्षाचा चांगला अनुभव आल्यानंतर वयाच्या 50-55 वर्षी तो डॉक्टर थोडाफार नावाजला जातो. मग खरी प्रॅक्टिस त्याची 55व्या वर्षी सुरू. मला सांगायचं की एखादं लौकिक अर्थातलं विद्या मिळवायची असेल तर इतका काळ त्याला अखंड, पाहा तुम्ही, अगदी ही मुलं 8वी-9वी पासून त्यांचं ध्येय ठरवून काम करतात. मला ब्रह्मज्ञानाचं महात्म्य तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हे प्रापंचिक उदाहरण होतं की 8वी, 9वी, 10वी आपण त्याला फाउंडेशन लावतो, मग 11वी-12वीचे चांगले कोर्स, मग त्या नीटची तयारी, पुन्हा ग्रॅज्युएशन झाल्यावर पोस्ट ग्रॅज्युएशन साठी असणाऱ्या एंट्रन्सची पुन्हा तयारी, त्या एंट्रन्ससाठी 1-1, 2-2 वर्ष मुलांना घालावी लागतात. अखंड अभ्यास करतात, अखंड. नॉर्मल मुलं आणि वैद्यकीय क्षेत्रात, इंजिनिअरिंगच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्च विद्या विभूषित जाणारी 10वीला मुलांची संख्या, 12वीला मुलांची संख्या लाखोनी असते. ग्रॅज्युएशन हजारामध्ये येते, पोस्ट ग्रॅज्युएशनला शेकड्यांमध्ये येते. त्यात टॉपमोस्ट येणारे शेकड्यांमध्ये असतात, त्यातले सुपर पहिल्या 10-20 मध्ये असतात, आणि त्यातला टॉपमोस्ट एकच असतो. लाखामधून एखादा गुणवत्ता धारण करणारा असतो. अध्यात्म क्षेत्रामध्ये ब्रह्मज्ञानी व्हायला करोडोमधून एखादा येत असतो. एवढी तपश्चर्या जेव्हा तो करेल तेव्हा त्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतं. नाथ महाराज हा विषय सांगत असताना सज्जनो मी तुम्हाला काय सांगू, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्याची अवस्था, कठोर तपाची आवश्यकता आहे. आता कठोर तप म्हणजे काय, कशाला तपश्चर्या म्हणायची या मुलांच्या लक्षात येण्यासाठी, तर एखादं ध्येय तुम्ही ठरवल्यानंतर ते साधनासाठी एक ध्येय तुम्ही ठरवले, प्रापंचिक आपल्या लक्षात येते की नाही हो त्याला एम्सला जायचंय, तर तो पोरगा किती अभ्यास करेल, नाही का. आता सध्या वैद्यकीय क्षेत्राचं वेळ जास्त आहे म्हणून ते उदाहरण आपण घेऊया की 720 पैकी कमीत कमी 650च्या वर, 790च्या वर मार्क घेतले तर चांगलं. दिल्लीचं एम्स मिळवण्यासाठी दिल्ली एम्सला फक्त 50 जागा आहे. दिल्ली एम्सला मिळण्यासाठी 50 जागा आहे. तर त्या 50 मध्ये सज्जनो मी तुम्हाला सांगतो, भारतामधून आत्ता गेल्या वर्षी नीटच्या MBBSच्या एंट्रन्स साठी 27 लाख मुलं बसली.
आणि या 27 लाखांमधून दिल्ली एम्स हे टॉप आपल्याकडचं समजलं जातं. 50च जागा त्यांच्या आहेत. 27 लाखांमधनं 50 विद्यार्थी तिथे पोचायचे असतील तर त्या 50 मध्ये जाणारे विद्यार्थी कोणत्या प्रकारचा आणि किती तासांचा, किती बुद्धिमान, आणि नुसते बुद्धिमान नाही, बुद्धी असून रोजचा सलग छान अभ्यास करणारी त्यांची क्वालिटी काय असते. आता हे एवढं करून पोटारची ज्ञान आहे नाही, न्यूरोसर्जन झाले, कार्डियक झाले किंवा कार्डिओलॉजीतलं सर्जरी झालं तरी काय, उदरभरण नोहे जाणी जे यत्न करतात सगळे. बरं एवढं करून समाधान आहे का? जगामधलं सगळं ज्ञान, सगळी संपत्ती, सगळं ऐश्वर मिळालं. मोठमोठे उद्योगपती जे आहेत म्हणाले ते हे बिस्लरी वॉटर हे पित नाही. त्यांच्याकडे येणारं पाणी काहीतरी 1000 रुपये लिटरचं पाणी असतं. सगळे मिनरल, सगळे कंटेन्स, अल्कलाईन असलेलं पाणी ते पितात. की जे पाणी पिल्यानंतर तुमची रोज रोगप्रतिकारक शक्ती कॉन्स्टंट राहते, तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही, तुमचं डायजेशन परफेक्ट राहतं. विदाऊट औषधी त्या पाण्याने तुम्ही बरे राहता, तुम्ही आजारी पडतच नाही. सगळे सेलिब्रिटी, सगळे उद्योगपती असं ऐकण्यात आलं की 1000 रुपये लिटरचं पाणी ते रोज पित असतात. आपला तो विषय नाही, पण एवढं सगळ्या आनंदात किंवा एवढ्या उच्च अवस्थेत राहणारी सुद्धा माणसं अंतरंगात समाधानी असतात का? भारतीय तत्वज्ञान सांगतं की सगळ्या भौतिक सुविधा जरी तुम्हाला दिल्या, परवाच्या प्रवचनामध्ये महाराजांचं असं वाक्य होतं की आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत, ज्या वस्तू नाहीत, जे पदार्थ नाहीत, ते ज्यांच्याकडे आहेत ते सुखी आहेत असं आपल्याला वाटतं. बापरे, इनोवा मधून जातात, ते एसी मधून जातात, फर्स्ट क्लासच्या डब्यात जाणारे काय सुखी असतील. पण फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये जाणारे मुंबईला लीलावती हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यायला जर जात असतील तर आपण सेकंड क्लासच्या प्रवासात आनंदाने मुंबईत उड्या मारायला जर जात असू, सुखी आपण आहेत का? हे तुलनात्मक मी तुम्हाला सांगितलं. पण सज्जनो, खरं सगळ्या प्रकारची भौतिक सुख, सगळ्या प्रकारचा सन्मान, सगळ्या प्रकारची आर्थिक परिस्थिती दिलेली माणसं सुद्धा आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं की ती सुखी नाही, ती सुखी नाही. याचं कारण ते म्हणाले की सुख नवे नवे त्याच्या पुढची अवस्था, समाधान ही फक्त भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या स्मरणात, भगवंताच्या नामात, भगवंताच्या भक्तीमध्येच आहे. हे सत्य सत्य आपल्याला आपल्या अंतःकरणावर टिकून घ्यायचं आणि आपल्याला आनंदी राहायचं. परमार्थ परमार्थ अध्यात्म म्हणजे काय? अखंड आनंदाच्या, अखंड समाधानाच्या स्थितीत जन्मभर आणि हा देह सोडल्यानंतर सुद्धा त्याच समाधानाच्या अवस्थेत अखंड राहण्याचं ज्ञान जे आहे ते ब्रह्मज्ञान आहे. मी तुम्हाला सांगत होतो तपश्चर्या म्हणजे काय, तप म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादं ध्येय ठरवलंय आणि ते ध्येय गाठण्यासाठी, साधण्यासाठी मनाने, देहाने अखंड प्रामाणिक प्रयत्न सतत करत राहणं, याला तपश्चर्या, याला तप असं म्हणतात. कोणत्याही क्षेत्रात नसू, पण अखंड मला ते ध्येय गाठायचं. आता संतांच्या बाबतीमध्ये संत जन्माला आल्यापासून त्यांचं ध्येय ठरलेलं असतं की मला भगवंताची प्राप्ती करू. महाराजांनी दाखवून दिलं. महाराज म्हणत असताना सकल संत आले बरं का. प्रत्येक संतांचं ध्येय ठरलेलं आहे. सद्गुरू प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज या प्रत्येकाने आईच्या गर्भामध्ये असताना नाम सुरू केले. जेव्हा आईच्या उदरातून बाहेर आले, वयाच्या 3-4 वर्ष होतं. कशाला 3-4? अगदी पाळण्यात होते तेव्हाही आजूबाजूचे लोक नाम घेत नव्हते म्हणून ते रडत होते. त्यांना दूध मिळालं नाही, त्यांना खायला मिळालं नाही, त्यांना झोप आली नाही म्हणून ते रडत नव्हते. तर माझ्या आजूबाजूची माणसं मला नाम ऐकवत नाही, मला अजून मुखाने नाम घेता येत नाही, शारीरिक दृष्ट्या मी तेवढा सक्षम झालेलो नाही, आणि तुम्ही तरी नाम घ्या म्हणून ते रडायचे. आणि ते रडायला लागले म्हणून आई बाबांनी किंवा शेजारच्यांनी जवळ घ्यावं, श्रीराम 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 म्हटलं की त्यांनी हसावं, हसून दाखवावं की हा आता मला आनंद, घ्या नाम, घ्या नाम.
केवढी नामाची अवस्था. ही झाली त्यांच्या पाळण्यातल्या सुखावस्थेतली. जेव्हा महाराज 26 वर्षांचे झाले, एक महाराजांचं म्हणून सांगतो किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं. 26 वर्षांचे सद्गुरू प्रल्हाद महाराज आहेत. 5च दिवसात वडील गेले, 2 मोठे भाऊ गेले, भावजाई गेली. 5 दिवसात 4 मृत्यू झाले. त्यांच्या मनात सुद्धा नाही आलं की मी इतकी वर्ष झाले नाम घेतोय. काय सांगू तुम्हाला प्रल्हाद महाराजांचं किंवा सत्पुरुषांची तपश्चर्या काय असते. 1910 ते 1934 म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराज 1910 साली 17 वर्षांचे होते. या वर्षी त्यांचा अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्याच्या वर्षापासून पुढची 24 वर्ष सलग 1910 ते 1934 अशी 24 वर्ष समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या करतात. वयाच्या 26व्या वर्षापर्यंत महाराजांचं गायत्रीचं एक पुरश्चरण आणि 13 कोटीचा एक जप पॅरलल. 24 लक्ष गायत्री. त्याचं माप असं आहे, गायत्री पुरश्चरण करायचं असेल तर सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त माध्यान्हाच्या पूर्वी 5000 गायत्रीचा जप आणि दुपारी 4 ते संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत 4 ते 5000 जप तुम्ही करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. उष्णताही वाढते. श्री महाराजांनी गायत्री पुरश्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप, पुन्हा त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्या. काय तपश्चर्या. हे सगळं होत असताना या दरम्यान 1910 ला हे सगळं व्रत आहे. शांतपणे चिंतन करून पहा. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या याच्यातलं एक वाक्य मी तुम्हाला हे सांगतो की तपपूत जीवन, तपश्चर्या काय असते. आणि आता 20व्या शतकातली गोष्ट, फार जुनी गोष्ट नाही. 1918 साली 4 मृत्यू. आज एक दिवस गेला की उद्या 2. एकादशीच्या दिवशी 2 मृत्यू. वडील गेले, वडिलांचा अंतिम संस्कार करून आले. 1918 साली या भारतातली, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातली परिस्थिती अशी होती की रोज प्रत्येक खेडेगावात सुद्धा 10 15 माणसं जायची. तर अंतिम संस्काराला खांद्यावर नेणं सुद्धा शक्य नव्हतं. तर एका बैलगाडीत 2 3 पार्थिव ठेवून लोक घेऊन जायचे. त्यांना स्नान करून ते तिथून पुन्हा आले की कोणाच तरी पुन्हा त्यांचे घेऊन. सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या वडिलांचे अंतिम संस्कार करून आले. घरी आले तर गोपाळ दादा गेले. या आदल्या दिवशी मोठे भाऊ गेले. एकादशीच्या दिवशी वडील गेले. त्यांचा अंतिम संस्कार करून ती गाडी घरी येत नाही. छकडा बनायचं म्हणजे छोटी बैलगाडी. गोपाळ दादा. एवढ्या दुःखात सुद्धा परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या मनात असं आलं नाही की मी एवढं काहीतरी पुरुषण केलं. मी इतका जप करतो. रामानंद महाराज माझे सद्गुरू आहेत. ते देहात आहेत, ते जालन्याला आहेत आणि माझ्यावर एवढं संकट आलं. काय सद्गुरू नाथा. एवढं आलंच नाही सज्जन. तपपूत जीवन, तपश्चर्या, तपोमय जीवन, तपोनिष्ठ जीवन कसं असतं. तर हे सगळं केल्यानंतर शांतपणे आईला समजून सांगतात. 2 भावजयांना सांगतात. आई विधवा, 2 भावजया विधवा. त्यांना शांतपणे सांगण्यासाठी समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं मन किती स्थिर असेल. त्याचं कारण काय. माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवलंय. मला भगवत चिंतन करायचंय. मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. त्यामध्ये हे असं होणारच आहे. माझं ध्येय ते आहे नाही का. आपल्याला जर मुंबईला जायचं आपलं ठरलेलं आहे आणि काहीतरी ऑब्स्टॅकल आले मध्ये, आपण ते पार करूनच जातो. नाही मला जायचं, गेलं पाहिजे, माझा इंटरव्ह्यू आहे मुंबईला. ही गाडी सुटली, ती नाही. हे जितक्या सहजतेने आपण करतो ना, तसं सत्पुरुष, ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञान प्राप्त करणारा साधक, त्याचे तपपूत जीवन कसं असतं तर तो त्याच्या ध्येयाकडे कायम लक्ष आहे. हे होत राहणार. हे किती घेण्यासारखं आहे. आज आपल्याला जमेल असं नाही, पण आपल्या बॅक ऑफ द माइंड हा जर विचार आपण ठेवला की नाही मला ते साधायचं, मला ते साधायचं, हे होणारच. प्रपंच कोणाच्या प्रपंचात झालं नाही.
सज्जन हो, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या आवश्यक आहे. आणि तप म्हणजे एखादं ध्येय साध्य करण्यासाठी मनाने आणि देहाने अनेक वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे चिकाटीने प्रयत्न करत राहणं, याला तप किंवा तपश्चर्या असं. ते आपल्याला प्रपंचात सुद्धा करावं लागतं आणि त्याही पेक्षा जास्त परमार्थासाठी करायचं. खरा परमार्थ साधण्यासाठी सज्जनो आपण जन्माला आलो. आपण सगळे भगवंताचं छोट स्वरूप आहे, पण त्या ज्ञानावर राख पडली. ती राख आपल्याला बाजूला करायची, आपल्याला तो आनंद मिळवायचा. हे सगळे खटपट आहे ना, मी खरं सांगतो, हे नाथ भागवत, हे रोजचं निरूपण, आपल्याला ते ध्येय गाठायचं. मी कशा करता, आपण सगळेजण एका विशिष्ट कार्यासाठी जन्माला आलो आणि ते विशिष्ट कार्य काय आहे, ते विशिष्ट कार्य आपल्याला भगवंत मिळवायचा. नवे नवे आपल्याला भगवंत व्हायचंय. आणि होऊ का? निश्चितपणे. केव्हा? या मार्गाने. केव्हा? आपल्या सद्गुरूंनी आपल्याकडे फाळ. आणि पुन्हा नाराज होऊ नका, संशय सुद्धा मनात येऊ देऊ नका. का? तर महाराजांनी सांगितलं ना, ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह दिला त्याच दिवशी मी तुमचा हात रामाच्या हातात देण्याचं अभिवचन मी तुम्हाला दिलेलं आहे. महाराज खोटं बोलतील? महाराज खरंच सांगतील की? त्यांच्यावर आपला विश्वास आहे की नाही? आता फक्त एकच करायचं, त्या नामाला, त्यांच्या अखंड स्मरणाला म्हणजे अनुसंधानाला आपल्याला चुकायचं नाही. सज्जन हो, या अवधूताचं वर्णन यदुराजाला जे झालं ते नाथ महाराज आपल्याला सांगणार. काय आहे? जसं जप तप त्याच्या हातून घडतं ना, तपानी काय होतं बाबा? तपानी त्याच्या मनामध्ये आमूलाग्र बदल होत जातो त्या साधकाची, नाही का? एक सामान्य विद्यार्थी 4वी-5वी पर्यंत अभ्यास करत नाही, पण स्कॉलरशिपची परीक्षा आली की त्यालाही कळतं, 10वीची परीक्षा आली की त्याला अभ्यास केला. त्याच्या अंतर्मनामध्ये एक परिवर्तन होतं. नाही, मला अभ्यास केला पाहिजे, मला टॉपर व्हायचंय, मला पहिल्या 5 मध्ये यायचंय, मला स्कॉलरशिपची परीक्षा. हे कशाने होतं? ध्येय ठरलंय, प्रयत्न सुरू झाले, तप सुरू झालं. तपानी होतं काय? तर मनामध्ये आमूलाग्र बदल होतो. हे जसं प्रपंचातल्या प्रयत्नांसाठी ध्येयासाठी होतं, सज्जन हो, त्याच्यापेक्षा जास्त या परमार्थ मार्गामध्ये होतं. बरं, करत राहायचं. रिकामा वेळ मिळाला पटकन मार झाल्या ना, पोळ्या झाल्या, आता हे यायला जेवायला उशीर, काय करायचं वेळ घालून पटकन. मी म्हटलं ना, आपल्याला पहिले किचन ओटा दिसतो, आपल्याला कापड करू नये असं नाही, पण नाही तर कपड्याची निगच पडायची तसं. पण नामामध्ये काम करा, कामामध्ये. कामापेक्षा नामाला पहिले. असा अभ्यास तर करून पाहू एकदा. आपलं काय होतं, काम झाल्यावर नाम घेऊ म्हणतो आपण. आपल्याला नाम झाल्यावर काम करायचं असं ठरवावं. सगळ्यांनीच ठरवलं, नाही तर बस त्या ती माऊलीने एकली करत राहायचं ना, आपण मस्त सोफ्यावर लोळायचं असं. सगळ्यांनी ठरले आपलं एवढी काम आहे, तू हे कर पटकन. मी सगळ्यांना पटकन नामाला बसते. हा अभ्यास सतत मनामध्ये बदल होतो आणि केवळ तपश्चर्येने तुमच्या मनामध्येच आमूलाग्र बदल होत नाही, तर त्याच्या देहबोलीमध्ये, त्याच्या देहयष्टीमध्ये, त्याच्या देहावरच्या कांतीमध्ये सुद्धा बदल होतो. पहा तुम्ही, एखाद्या वेळेला जेव्हा आपण अनुष्ठानाला सुरुवात करतो, की 10 दिवसाचं 12 दिवसाचं, पण काय झालं माहिती का, आजकाल कोणी अनुष्ठान करणारे पाहायला मिळत, वेळच नाही. टूरला जायला वेळ, अमक्या ठिकाणी जायला वेळ, पण नाही बाबा, आता या दिवाळीच्या सुट्टीत किंवा या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मुलाला घेऊन एक गायत्रीचं लघु गायत्री अनुष्ठान करतो. असे किती पालक करतात? करतच नाही कोण. 8 दिवसाचं 3 दिवसाचं गायत्री, 8,000 जप केला, 3 दिवसात 24 जप होतो, नाही का? 8,000 केलं तर 8 ते 24,000 जप होतो, 800 केलं तर 8 ते 2400 जप होतो. गायत्रीचं माप 24 आहे. काय हरकत आहे आपण करायला? आपण स्वतः केलं, मुलांनी पाहिलं, एकदा दोनदा पाहिलं, तो आपल्या बरोबर तीच, बाबा मी येऊ का तुमच्यावर गायत्रीच्या अनुष्ठान कर बा. या तपश्चर्येने मनामध्ये आमूलाग्र बदल होतो, त्याच्या कांतीमध्ये. बघा तुम्ही, सात्विक माणसांचा चेहरा आणि काहीच न करणारा त्याचा चेहरा. मला कुणाची निंदा किंवा नाही, जस्ट यू ऑब्झर्व दॅट डिफरन्स बिटवीन द टू फेसेस. जे नित्य नियमाने स्नान, संध्या, जप, तप आणि त्याही पेक्षा त्याची खरी फलश्रुती, कुणाच्या विषयी द्वेष नाही, कुणाच्या विषयी राग नाही, कुणाला तोडून बोलायचं नाही, कुणाचं मन दुखवायचं नाही. कसं बोलतात बघा लोक,
एकच वाक्य बोलायचं असतं, पण एखादा मवाळ सात्विक सज्जन माणूस कसं बोलेल आणि आदरणीय कसे बोलतील पाहिजे. हे व्यासपीठ त्याचं ठिकाण नाही, कसं बोलतात ते सांगायचं सगळ्यांच्या लक्षात आलं. एकच गोष्ट असते नाही का, बापरे किती दिवसांनी भेटला, खूप दिवस झाले भेटलाच नाही, 43 दिवस झाले चातुर्मास सोडून, एकदाही जपाला आला नाही, असं म्हणणं. आजारी होतात का, गावाला गेल्यानंतर का, किती वाट पाहतो आम्ही तुमची, असंही सांगू शकतो. यायचं नव्हतं का आमच्याकडे, 43 दिवस झाले पाहिलो आम्ही, कसं वाटेल त्याला? रिझल्ट काय, कोणता रिझल्ट अपेक्षित आहे का? म्हणून आपलं वागणं, बोलणं, राहणं सगळं सगळं त्याला अनुकूल जर असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतं. तपश्चर्याचा असा बदल त्या साधकामध्ये दिसायला, जसं जसं तुमचं नाम सुरू होतं पहा, जसं जसं तुम्ही सात्विकतेकडे, काय असतं 2 गुण आहेत बघा मुलांसाठी म्हणून सगळ्यांसाठी. एकदा सद्विचाराप्रमाणे तुम्ही वागत गेलात ना तर सगळं सत 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 तुम्हाला करावं वाटतं. एकदा चांगलं वागायला सुरुवात केली, सकाळी नामस्मरण, चांगलं वागणं, ते वागत गेलं की तसंच करावं वाटतं. या मार्गाला गेला तसंच आचरण. एकदा कुसंगती लागली ना तर मनुष्य कुसंगतीतच त्याला इंटरेस्ट, सत्संगतीत राहिला त्याच्यामध्येच त्याला गती मिळते. म्हणून महाराज काय म्हणाले, प्रत्येक माणसामध्ये एक सद्गुण असा असतो की तो जर फुलवत गेला तो नराचा नारायण होतो, आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अवगुण असा असतो, तो अवगुण फुलवला तो नराचा वानर होतो. आपण मध्यस्थितीवर असू असं पण कन्सिडर करू. नारायणाकडे जायचं का माकडाकडे जायचं, हे आपल्या संगतीवर अवलंबून. तुम्ही कुणाची संगत करता, कोणत्या विचारांशी तुम्ही निगडीत राहता. सज्जनो, नाथ महाराज असं सांगतात की ज्याच्या हातून हे तप घडतं त्याच्या मनामध्ये तर आमूलाग्र बदल घडतो, पण त्याची देहबोली, त्याची देहयष्टी, नवे नवे त्याच्या देह कांतीमध्ये सुद्धा एक सकारात्मक, एक अतिशय प्रसन्न असं त्याचं व्यक्तिमत्व. पुढे म्हणाले, आत्मज्ञानी जो पुरुष असतो त्याला ओळखण्यासाठी त्याची काही लक्षणं बाहेर दिसतात आणि काही अंतर्गत लक्षणं असतात, आणि ही सगळी लक्षणं नाथांनी अवधूत कसा दिसतो या पुढच्या ओव्यांमध्ये सांगितली बघा. पुढे म्हणतात ते, येऊनी नरदेहा प्रती कर्त्याची गवेषणा जे करती, जो मी ईश्वर त्रिजगती उत्पत्ती स्थिती संवर्ता श्रीराम. बुद्धियुक्त विवेक करणे ते जडे प्रकाशपणे, त्याचाही प्रकाशू म्हणे येणे लक्षणे लक्षती श्रीराम. कोणी एक अवधूत निज तेजे प्रकाशवंतु, ब्रह्मानंदे डुलतू यदुने यतू देखिला श्रीराम. त्या अवधूताचे लक्षण यदू निरीक्षी आपण, देखिले ब्रह्मसूत्र धारण होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता श्रीराम. यदुराजा जंगलामधून जात होता क्रीडा करण्यासाठी, आणि हा यदुराजा शांतपणे बसला आणि त्या अरण्याचं असं बारीक सूक्ष्मतेने निरीक्षण करत होता. आणि तेवढ्यामध्ये एक सत्पुरुष समोरून येताना दिसला. त्याचं वर्णन त्यांनी असं केलं, कोणी एक अवधूत निज तेजे प्रकाशवंतु, आणि ब्रह्मानंदे डुलतू यदुने यतू देखिला श्रीराम. अतिशय आनंदामध्ये शांतपणे निज तेजाने प्रकाशलेला असा एक सत्पुरुष समोरून येताना यदुराजाने पाहिला. यदुराजा हा ज्ञानी राजा होता.
आचरणशील राजा. महाराज म्हणाले ना की संत ओळखण्यासाठी तुमच्यामध्ये काही संतत्वाच्या खुणा, फार मोठा संत एखादा गेला आणि त्या सज्जनाला, त्या साधूला अगदी विचित्र विक्षिप्त वागणाऱ्या लोकांच्या मध्ये नेऊन ठेवलं, तर हा संत आहे हे त्यांना कसं कळेल? की ज्यांना साध्या सज्जनपणाने वागण्याची माहिती नाही, असे लोक संतांना कसे ओळखू शकतात? म्हणून यदुराजा हा स्वतः ज्ञान संपन्न होता, आचार संपन्न होता. ज्ञानी असल्यामुळे साधू, संत, सज्जन, वेदोक्त ब्रह्मज्ञानी पुरुष हे कसे असतात याची जाण यदुराजाला होती थोडी. काय झालं? ब्रह्मज्ञानाने डुलत येणारा तो आणि आत्मज्ञानाच्या तेजाने उजळलेला तो पुरुष जेव्हा समोरून येताना दिसला, तेव्हा यदुराजाने अगदी बारकाईने सूक्ष्मपणे त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. कारण त्यांना पाहता क्षणी सांगितलं की हा सामान्य नाही, हा येणारा महापुरुष सामान्य पुरुष नाही, हा कोणीतरी मोठा थोर असला पाहिजे. म्हणून यजुराजा सूक्ष्मतेने बारीक निरीक्षण करून त्याच्याकडे पाहत होता. आणि त्याला पाहिल्यानंतर यदुराजाच्या लक्षामध्ये येतं की हा केवळ सात्विक ब्राह्मण दिसत नाही, तर हा खरोखर ब्रह्म जाणणारा, ब्रह्मवेत्ता असा नक्कीच कोणीतरी आहे. म्हणून यदुराजा अजून निरखून निरखून त्याला पाहत होता. बरं, दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं होतं त्या येणाऱ्या समोर येणाऱ्या सत्पुरुषाचं की घनदाट जंगल आहे, अंगावर फारशी वस्त्र नाहीये, पण त्याच्या चेहऱ्यावर निशंकता आणि त्याही पेक्षा त्याचं मूळ असलेलं निर्भयता त्याच्या चेहऱ्यावर. साधारण भीती आणि शंका ह्या जवळजवळ राहणाऱ्या गोष्टी, पण हा पुरुष निशंक होता, निर्भय होता आणि शांतपणे, पण त्याच्या चेहऱ्यावरून वाहणारा जो आनंद होता, त्याच्या चेहऱ्यावरची जी शांती होती ही विलक्षण होती. आणि ती कुठल्याही सामान्य नवे अतिशय दुर्मिळ दिसणारी गोष्ट होती त्या समोरून येणाऱ्या पुरुषाच्या. इतकं सुंदर वर्णन नाथांनी केलंय. हे सगळं पाहताना वाचताना असं वाटतं की नाथ ते पाहतायत आणि नाथ आपल्याला धरून दाखवतायत. इथे घनदाट जंगल आहे, यदुराजा असा पाहायला बसलेला आहे, समोरून तो अवधूत येतोय, आनंदात येतोय, ब्रह्मानंदामध्ये डुलत येतोय, अतिशय तेजपुंज आहे, निर्भय आहे, निशंक आहे. सज्जनो, ही सगळी सद्गुण, हे सगळे गुण आपल्याला आपल्या आयुष्यात मिळवण्याचा अभ्यास आपण सुरू करू. मिळतील निश्चित, अभ्यास सुरू केल्यावर नक्कीच मिळतील. पण जे माहीतच नाही, जे कधी ऐकलंच नाही, तर त्या दृष्टीने आपण कधी विचार करू का? म्हणून सद्ग्रंथांचं वाचन रोज पाहिजे, रोज एक ग्रंथ कुठला तरी. आणि त्यातही मी तुम्हाला सांगू का, आपल्या सिलेबस साठी दिलेले महाराजांनी ग्रंथ दासबोध, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत आपण घेतो घरी, आपापल्या घरी रोज एक पान, एक समास, अर्धा समास, 11 ओव्या कमीत कमी दासबोधाच्या मनापासून त्यांच्या समोर बसून त्यांच्यासाठी वाचावे. महाराज, मी तुम्हाला वाचून दाखवतो. काहीच नाही झालं तर आपल्या उपासनेचं पुस्तक, त्याच्यामध्ये 2 समास दिलेले खेरड्याचे, शिकवण समास आणि नामस्मरण समास. रोज वाचले ना पाठ होऊन जातात. पाठ झाले ना की बसून म्हणावे. मात्र बसून म्हटलं त्या शब्दांकडे, त्या शब्दांच्या अर्थाकडे माणसाचं लक्ष जातं. खूप दिवस अर्थांकडे नुसतं लक्ष जातं आणि मग असं वाटतं हे आचरण करावं. बहुता जन्माचा शेवट, नरदेव सापडे अवचट, येथे वर्तावे चौपट, नीती न्याय श्रेय. पहिली ओवी शिकवण समासात. एकदा जर लक्षात आले की खरंच बहुता जन्माचा शेवट, अरे बापरे, आता काहीतरी करायला पाहिजे, नाही का? परीक्षा जवळ आली, फार महिन्यावर परीक्षा आली,
मला रोज असं वाटतं 4:45ला भागवते, बापरे 4:45 वाजले, अजून अभ्यास झाला नाही, अजून अभ्यास झाला नाही. अरे बापरे, अरे बापरे. सकाळपासून या सगळ्या ग्रंथाचा चिंतनाचा अभ्यास. फायदा मी तुम्हाला सांगू का? अखंड त्याच एक संकल्प असतो, नियोजन हे अनुसंधान. मारुतीचं दर्शन रोज जातात, अजून गेलो नाही मारुतीला, अजून मारुतीला गेलो नाही. या संकल्पाने काय अनुसंधान राहतं, म्हणून त्या अनुसंधानाचं, म्हणून संकल्पाचं. संकल्प तुम्हाला सारखी आठवण करून देत, विसरू देत नाही, नाही का? विष्णू माऊली त्या दिवशी म्हणाले, मला त्या क्षणी ते आठवलं, अरे बाप, माझं जप राहिला, माझं घास अडकला, तर मी ते आठवलं. किती छान. कशामुळे आठवलं? संकल्प. नसता संकल्प तर तो कुठे महा येईल का आणि तो दवाखान्यात नेईल का, असं काहीच नाही. आठवलं तुच्छ. काय काम करतं बघा, एक संकल्प काय काम करतो. आणि या संकल्पाचे सगळ्यांना छान. म्हणून म्हणलं, या सगळ्या निरूपणाचं, या सगळ्या नाथ भागवताचं, या चातुर्मासाचं, या रोजच्या उपासनेचं महात्म्य किंवा सार काय? नाम आणि संकल्प, संकल्प आणि नाम, संकल्प आणि सगळं साधणार नामाने. ही सगळी जी तपश्चर्या आहे, हे सगळं जे आहे ना सज्जनो, फक्त नामाने साधतात, नामाने. हे जे वैराग्य, हा जो विवेक, ही जी शांती, हे जे ब्रह्म माया, हे ह्या सगळ्या वासना कमी होणं, हे सगळं नामाने. किती गाढ झालेली असते पर्शिका. 2 थेंब आपण टाकतो टीव्हीवर, 2 कोलींचा ड्रॉप टाकतो, सपुसला स्वच्छ होऊन जात. कोलीनं ते ऍसिड जर घरशा स्वच्छ करायचं काम करत असेल तर त्याच्यापेक्षा नाम तर किती पॉवरफुल आहे, त्याच्यासमोर काय नाही. महाराज म्हणाले ना की अहो काय सांगू, म्हणाले महाराज, जगात असं कोणतंच पाप नाही म्हणाले. आता विचार करा पापाच्या लिस्टचा, आपल्याला 2-4च माहिती. महाराज म्हणाले जगात असं कोणतंच पाप नाही की जे नामासमोर टिकू शकेल. म्हणजे काय पॉवरफुल आहे, किती पॉवरफुल. म्हणून सज्जनो, त्याचा ध्यास लागण्यासाठी हे श्रवण. आणि पुढे म्हणाले, पुढचा विचार आला की ते पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की हा ब्रह्मवेत्ता पुरुष आहे, हा निर्भय आहे, हा निशंक आहे. आणि पुढे थोडस वेदांताच्या भाषेत त्यांनी सांगितलं, ऐकून घ्या. तसंच्या तसं मी सांगतो. नाथ महाराज सांगतात की अवधूताची अवस्था अशी होती, प्राणापानाची समता सहज साध्य झाल्याने धारणा न धरता आतील प्राण तो बाहेर निघू देत नव्हता. त्याचे पाहणे म्हणजे त्याची दृष्टी काही औरच होती. प्राणापान साधण्याने, म्हणून प्राणापानो निश्चय होत्या हृदयरुद्वा चिद्वा सर्व संशय बंधम विषरोग. प्राण आणि अपान म्हणजे योगाच्या दृष्टीने तो इतकं समत्व त्याच्याकडे होतं. अगदी सोपी गोष्ट या सगळ्यांचा अर्थ सांग की त्याच्या दृष्टीतच समता अशी भरलेली होती की मी आणि हे विश्व वेगळे नाहीच. एवढी समता तपश्चर्येच्या माध्यमातून त्या येणाऱ्या सत्पुरुषाला साधलेली होती. ही यदुराजाच्या लक्षात येण्या इतकं ज्ञान, प्राण अपान त्याने साधणारी समता, इतकं ज्ञान यदुराजाकडे. आणि त्यांनी पाहिलं की इतका अगदी काय म्हणतात त्याला, ज्याच्या दृष्टीमध्ये समानता आहे, कुठेच हे काय नाही का आपली दृष्टी काय. योगी सत्पुरुष महापुरुषांची दृष्टी इतकी शांत स्थिर असते. सत्पुरुष खरंच जवळून पाहावं. म्हणजे तुम्हाला इथपर्यंतच्या आयुष्यामध्ये एकच सत्पुरुष मी असा पाहिजे की ज्याला जगाकडे पाहण्याची सुद्धा आसक्ती नव्हती. महाराजांची कायम दृष्टी, कोणी आलं तर कधीतरी असे वर करायचे. लोकमान्य टिळकांकडे महाराजांना, गोंदवलेकर महाराजांचा लोकमान्य टिळकांची भेट झालेली. लोकमान्य टिळकांविषयी महाराजांना असं विचारलं की तुम्हाला ते का आवडतात. महाराजांना विचारलं की तुम्हाला लोकमान्य टिळक का आवडतात. गोंदवलेकर महाराज म्हणाले
लोकमान्य टिळकांइतका निस्वार्थ, अत्यंत चारित्र्यवान, म्हणजे असं नाही, अत्यंत नीतिमान शब्द बाबा, अत्यंत नीतिमान, अत्यंत निष्काम, अत्यंत निस्वार्थी पुरुष तो असल्यामुळे मला ते आवडत. फार मोठे वकील होते. एक दिवस ऑफिसमध्ये असे बसले होते, बरीच मंडळी त्यांच्याकडे आली होती. तेवढ्या गर्दीमध्ये एक विधवा स्त्री, तिच्यावर काहीतरी इस्टेटीच्या बाबतीत कोणीतरी अन्याय केला, तिचे सगळे कागदपत्र दाखवायला घेऊन आले. लोकमान्य असे बसलेले होते. ती माऊली अशी इकडनं आली, तिने डॉक्युमेंट्स दाखवले. सगळे डॉक्युमेंट्स लोकमान्यांनी पाहिले, तिला परत करून दिले. असे म्हणाले, केस मी लढवतो, होऊन जाईल. ती स्त्री निघून गेली. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्याला सांगितलं, हे सगळे कागदपत्र जवळ ठेवून घे. ते केलं. लोकमान्यांनी ती केस जिंकून दिली. ते सगळं झाल्यावर त्या बाई त्यांना भेटायला आणि काही त्यांना फीस द्यावी या दृष्टीने आल्या. जेव्हा त्या लोकमान्यांच्या समोर आल्या तेव्हा त्या बाईला ते म्हणाले, तुम्ही कोण? त्या म्हणाले, दादा तुम्ही माझी केस लढून मला माझी केस जिंकून दिली ना, मी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स. लोकमान्यांनी तिला पाहिलं सुद्धा. खरा नीतिमान पुरुष कसा असतो हे लोकमान्य टिळकांच्या बाबतीत मी जेव्हा सांगतो तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलं ना तुम्हाला की स्वतःच्या बद्दल किंवा या जगाच्या बद्दल आसक्तीच नाही. काय किती चांगलं घर आहे, कोण आहे, माझा शिष्य कोण. अकोल्याला 4 मार्च 1973 रौप्य तुलेचा महोत्सव झाल्यानंतर एकांतात एकाने प्रश्न विचारला, महाराज तुमच्या शिष्यांची संख्या किती असेल? महाराज म्हणते, असतील 3-4. किती 3-4 असतील. त्याच्यातून खरे 3-4च होते हा अर्थ घ्यायचा का किती आहे याच्याशी मला काही नाही. माझा शिष्य संप्रदाय 15,000 लोकांचा आहे. मग माझी हेलिकॉप्टर मधून काय निस्वार्थ, काय तपपूत जीवन, आसक्ती नाही, वासना नाही, किती नाही. मी म्हटलं तुम्हाला, जगाकडे हे जग कसं आहे हे सुद्धा पाहायला वेळ मिळत नाही. नको मला. का तर मला फक्त एकाच गोष्टीचं चिंतन करायचं. कोणत्या? माझ्या ध्येयाचं. ते कोणतं? माझे सद्गुरूंचे चरण करून. हे मी का पुन्हा पुन्हा सांगतो की निदान दिवसातून काहीतरी वेळ 15-20 मिनिटानंतर तरी असा हात लावावा छातीला. महाराज तुम्ही इथे आहात, तुमच्या चरणांचं दर्शन क्षणभर डोळे धुवून घ्या. पैसे लागतात का? 4-4, 5-5 तासाचे प्रवास आपण करतो. 15-15 मिनिटाला थोडं श्रेय का महाराज. महाराज किती छान अनुसंधान कसं आहे. महाराज जर अखंड आपल्या सद्गुरूंच्या चिंतनात प्रत्येक नाम जर आपल्या सद्गुरूंच्या चरणावर त्याचं स्मरण करून वाहत असतील, नमस्कार करत असतील, आपल्याला दिवसातून एखादी माळ नुसती कशी व्हावी की नाही हे शिकण्यासाठी पुन्हा पुन्हा हे सांगायचं की ज्या माणसाला, ज्या सत्पुरुषाला हा पण मोह नाही, इतकं निर्मोहित्व जेव्हा राहतं ना तेव्हा आत्मज्ञानाच्या त्या मार्गावर तुम्हाला यश मिळणार नाही असं कसं नाही. पुढे म्हणाले, फार थोडस अवघड आहे नाथांची भाषा. दृश्याला दृश्यपणाने पाहणे ज्याला ठाऊकच नव्हतं. काय कळलं? दृश्याला दृश्यपणाने पाहायचं हे ज्याला ठाऊकच नव्हतं, ही अवधूताची अवस्था सांगताय नाथ महाराज. ही अवस्था महाराजांची. आपण एखाद्याकडे जेव्हा पाहतो, बापरे केवढा टी शर्ट कुठे घेतला, मला मी ते बापरे 4 तोळ्याचं का 5? हो PNG का? बरोबर, विचारच करत. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांना एक शिष्य होते, फार श्रद्धा होते. त्या बाईंचे यजमान वाढले, विरक्ती आली, महाराजांवर नितांत श्रद्धा आणि गळ्यामध्ये काय 3-4 पदरांचा जो
हार असतो, चपला हार का काय, लक्ष्मी हार म्हणून आपण चपला कशाला म्हणायचं, लक्ष्मी हार होता. त्या बाई दर्शन आल्या, मेहकरची घटना आणि महाराजांचा काढला, महाराजांच्या पायावर ठेवला. सावजीबाई होत्या त्या. महाराज माझी इच्छा आहे याचा स्वीकार करा. महाराज म्हणाले नको नको. त्यांनी ऐकलं नाही, तसाच ठेवून गेला. महाराजांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाला निरोप केला. मुलगा आला, मुलाला सांगितलं. तो म्हणला आईने दिला, आईचा आहे, महाराज राहू द्या, तिची इच्छा आहे, तेवढं दान तिच्या हाताने केलं. आणि म्हणाला आमच्याकडे आज रामाच्या नैवेद्याने याल का महाराज. महाराज तिथे गेले, नैवेद्य झालं आणि श्री महाराजांनी त्या बाईला, त्या मुलाला, त्या सुनबाईला बोलवलं आणि म्हणाले हा रामाचा प्रसाद म्हणून आता तू ये. आणि काय म्हणाले, माय तुला तुला दान करावं वाटतं ना, तर रोज मानस पूजेमध्ये आपल्या रामरायाला असं सुवर्ण दान करायचं. दृश्याला दृश्यपणाने पाहायचंच नाही. ती माती आहे का सोन आहे, दोघांकडे सारख्या प्रेमाने पाहणं. आपण दृश्याला कसं पाहतो, अरे अरे काय मस्त आहे, असं आहे, काहीच नाही. कारण यांच्या मनामध्ये जी अंतःकरणात सद्गुरूंचं, भगवंताचं जे चिंतन आहे, त्याच्यापेक्षा जगात काहीच सुंदर नाहीये, ही पक्की भावना आहे. म्हणून या दृश्याकडे दृश्यपणाने कशाला पाहायचं, आहे भगवंताचं रूप आहे. भगवंत अरे वा काय सुंदर, भगवंता तू असं झाला. देह विक्रय करणारी स्त्री जरी दिसली तर मनामध्ये यावं, भगवंता हे रूप घेऊन तू आलास का, अशी दृष्टी आपली होणं हे गरजेचं आहे. रागवणारा माणूस आला, द्वेष तुमचा करणारा माणूस आला, तुमची निंदा करणारा तुमच्या समोर आला, भगवंता केवढा उपकार. तुकाराम महाराज म्हणाले निंदक आपल्याजवळ पैसे देऊन ठेवावे, कारण जे निंदा करतात ना आपली, ते आपल्यावर फार मोठा उपकार करतात. शास्त्र सांगतो, मी खोटं सांगत नाही, भावनेच्या भरात सांगत नाही, तुम्हाला हसू यावं म्हणून सांगत नाही. आपलं शास्त्र सांगतं की तुमचं पुण्य आहे आणि तुमचं पापही आहे. तुम्ही तुमच्या नामसाधनेने, तुमच्या उपासनेने, तुमच्या चांगल्या वागण्याने तुमचं पुण्य वाढवता, पण तुमचं असलेलं पाप ते कमी करण्याचं काम आदरणीय निंदक करत असतात. म्हणून आपल्या बरोबर निंदक कायम पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले तुमच्याजवळ जर निंदक नसतील तर पैसे देऊन ठेवा, म्हणजे पैसे घे पण माझी निंदा कर. त्या निंदेने तुमचं पाप कमी. मग आपण दुसऱ्याचं काय करावं हे आपण ठरवावं. असो, हा विषय नाही. विषय असा होता की दृश्याला दृश्यपणानं पाहणंच नव्हतं. ते म्हणाले त्या अवधूत, यदुराजा पाहतोय समोरून अवधूत येत आहेत, त्या अवधूताची दृष्टी कशी आहे. म्हणाले अरे तो ज्या अरण्याकडे याच्याकडे दृश्यपणाने पाहतच नाही. आपण कसं सर्कसिक जर घेऊन काय चेहरा असतो आपला, किती वेळा करतो आपण, त्या दृश्याला आपण दृश्यपणाने पाहतो, समत्वाने. भगवंता किती छान. सगळ्या गोष्टी, म्हणजे वाघ जरी आला तरी त्याच्याकडे शांतपणे, उंदीर उड्या मारत आला तरी त्याच्याकडे शांतपणे पाहण्याची समत्व दृष्टी कॉन्स्टंट आहे. काहीच नाही, व्हेरिएबल नाहीच आहे. अशी समत्व दृष्टी त्या यदुराजाला त्या अवधूताची दिसते. दुसरं, आपण वनातून चाललोय याची सुद्धा जाणीव नाही. वनातून चालला काय आणि समृद्धी मार्गावरून चालला काय, सारखंच सुख आहे त्याला. इतकी अंतःकरणामध्ये समत्व दृष्टी ज्याच्यामध्ये आहे, असा तो अवधूत येताना तो पाहतो. समदृष्टीच्या योगाने सर्वत्र, म्हणजे त्याचा भाव कसा आहे, तर सगळीकडे मीच आहे की काय. म्हणजे समजा सगळीकडे आरसे लावलेले आणि अशा रूम मध्ये आपल्याला मध्ये उभं केलं, सगळीकडनं आपण जातो की चेंजिंग रूम मध्ये, कपड्यांच्या नवीन ट्रायल रूम, चेंजिंग ट्रायल रूम, सगळीकडे आरसे असतात. कुठे पाहिलं तुम्हीच, कुठे पाहिलं तुम्हीच, तेव्हा अरे वा अरे वा अरे वा, तरी आपण अरे वाच. याची दृष्टी अशी आहे की जिथे तिथे या संपूर्ण विश्वामध्ये मला जे जे म्हणून दृश्य दिसतं, ही त्या योग्याची, ही त्या अवधूताची अवस्था आहे की सगळीकडे मीच आहे. किती वेळ पाहणार आपण आपल्याला, बरं पाहताना साधा स्वच्छ निवांत भाव आपण आपल्याला असतो. म्हणून आरशासमोर जर 5-10 मिनिटं पाहू आपण स्वतः,
म्हणजे आपलं आपण सांगा, दुसऱ्याचं कशाचं, कोण किती वेळ पाहत असेल आपल्याला काय. पण साधारणपणे माझा असा समज आहे की सारखं आपणच आपल्याला दिसत असेल तर आपल्याला पाहायला काय, ओके 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 ठीक आहे. तशी समत्व दृष्टी त्या अवधूताची यदुराजा पाहतो. आणि याची दृष्टी कशी आहे, हा कसा योगी आहे, हा ब्रह्मवेत्ता तर आहेच आहे, त्याच्या चेहऱ्यावर ते तेजही दिसतंय. आणि याचं हे सगळं अंतर्बाह्य वर्णन नाथ महाराज सांगतायत. आणि नाथ महाराज स्वतः ब्रह्मज्ञानी पुरुष, संत कधीच खोटे. म्हणून म्हटलं ना, जेव्हा आपलं डोकं विसरून जातं तेव्हा बस पहिले आई बाबा सांगतील तेही पटत नसेल, आपले महाराज सांगतात त्यांच्या पुढे जग नाही, ते सांगतील तसं वागणं हे आपल्या कल्याणाचं आहे. म्हणून ते म्हणाले की हा समदृष्टीच्या योगाने सर्वत्र व्यापलेला आपणच आहोत अशी साम्यता त्याच्या अंगी बांधलेली होती. आणि पुढे शेवटचं वाक्य सांगतो की अकर्तात्मबोध त्याच्यामध्ये होता. म्हणजे मी काही कर्म करतो, मी चालतोय, मी काही करतोय, हा भावच त्या अवधूताच्या ठिकाणी यदुराजाला दिसत. एवढं हे आजच्या साधारण मला वाटतं 265 ओव्यांपर्यंत, 260-62 ओव्यापर्यंत निरूपण आहे. असं यदुराजाचं दर्शन, माफ करा, असं अवधूताचं दर्शन यदुराजाला दुरून होत आहे. दुरून फक्त तो पाहतोय की कोण आपल्याकडे येतो. सज्जनो, हे सगळं जे आहे ते सगळं नाथ महाराज त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाची आपल्याला बाह्य लक्षणं सांगतायत. आणि ती बाह्य लक्षणं दिसत असताना त्याची अंतर्गत ब्रह्मज्ञानी पुरुषाची लक्षणं काय असतात, याच्या पुढे जाऊन श्री महाराज काय सांगतात ते सांग. म्हणाले, संतांची, ब्रह्मवेत्याची, ब्रह्मज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितलेली असतात, त्याच्याही पेक्षा काही लक्षणं त्यांची वेगळी असतात. किंवा लक्षणं सांगितल्याप्रमाणेच ब्रह्मज्ञानी पुरुष असेल असं नाही, तेवढी लक्षणं त्याच्या असतातच, त्याच्या व्यतिरिक्त पण काही असतात. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि आपला नित्याची प्रार्थना, जो नाथ महाराजांचा अभंग आहे, हा नाथ महाराजांचा अभंग खरोखर सज्जनो आपल्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवण्यासाठी. हा अभंग नाथ महाराजांनी स्वतः मानवी जीवनात सगळ्या प्रकारच्या दुःखांना अतिशय शांत स्थिर राहून स्वतःच आचरण करून हा अभंग तुमच्या माझ्यासाठी दिलेला आहे. ज्याही वेळेला आपल्याला आपल्या अंतःकरणाला वेदना होतात, दुःख होतं, आपण फ्रस्ट्रेट होतो, खरं म्हणजे हा रोज अभंग सकाळ संध्याकाळ, विशेषतः निसताना आपण रोज म्हणावा. इतकी पॉझिटिव्हिटी या अभंगामध्ये. अभंग आपण प्रार्थना म्हणून घेऊया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मुख लीला, ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे
जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज